हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आलेलो आज जाणकार ग्रुप इथे आपला कार्डचं शॉप आहे. तर तुम्हाला दाखवतो की आपले लग्नाचे कार्ड्स असतात ते किती रुपयापासून स्टार्ट आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि ते येण्यासाठी चेन्नई रोडवरनं कसं यायचं ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. आणि फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा. तर तुम्हाला दाखवतो की आपल्या लग्नाच्या कार्डबद्दल माहिती, म्हणजे किती रुपयापासून स्टार्ट आहे ते. हा बघा, चेन्नई रोडचा आपल्याला वेस्टर्न लाईनचा रेल्वे स्टेशन आहे. त्याच्या इकडनं लेफ्ट साईडला बाहेर जायला हा रस्ता आहे. स्टेशनच्या अपोजिटला हे बघा गल्ली आहे, मुंबई मराठी साहित्य संघ आहे. इकडनं स्ट्रेट जायचं आहे. गल्लीतून बाहेर आल्यावर बघा समोर जोशी ब्रदर्स म्हणून बघा आहे, तिकडनं आपल्याला राईट मारायचं आहे सिग्नलवरनं गायवाडीसाठी. बघा जोशी क्रिएशन म्हणून आहे, बाजूला तुम्हाला एक उसाचा रसवाला दिसेल. तिकडनं आतमध्ये जायचं आहे आपल्याला. बाजूला पण बघा भरपूर सारे दुकानं आहेत कार्डचे. फ्रेंड्स, पोचलेलं पण बघा शेवटी आपला जाणकार कार्ड प्रोडक्ट्स म्हणून. तर आपलं बघा आतमध्ये दुकान आहे, एंट्री दाखवतो तुम्हाला आतमध्ये. काका पण आहेत आपले. काका कसे होत? मस्त आहे ना. तर दुसरे अंकल पण आहेत आपल्या इथे, दाखवतील ते आपल्याला की पत्रिका किती रुपयापासून स्टार्ट होतं. आणि भरपूर सारे व्हरायटीचे आहेत. आणि काका गेल्या नाही म्हणता एक 50 ते 60 वर्षापासून हे दुकानात आहेत. आम्ही आमच्या गावचे सर्व लग्नाच्या पत्रिका इथलाच घेऊन जातो. काका ओळखतात चांगले. तर अंकल आपले बस किती रुपये से स्टार्ट आहे पत्रिका? कमीत कमी 3 रुपयापासून स्टार्ट आहे. अशी वाली विदाउट कवरवाली अशी. ओके. नंतर पाठीमागे त्याला नाव लिहायला लाईन केलेले असते. ओके. नंतर परत ते 4.5 वाले 4.5 रुपयाला. हां, फोल्डिंगवाली पेपर क्वालिटी जाडी आहे. ओके. पेपर क्वालिटी पण एकदम चांगली आहे ती. त्याच्यानंतर हे असे आहे इन्व्हॉल्व टाईप 6 रुपयापासून स्टार्ट आहे. अशी 6 रुपयापासून. त्यामध्ये पण वेगवेगळे क्वालिटी असतात ते सर्व ह्याच्यामध्ये का? 8 रुपये, 7 रुपये, 6.5 असे पण असतात. ते सर्व वेगवेगळे अलग अलग डिझाईन असतात. त्याला इथे दोरी येते. ओके. पाठीमागे ते नाव आहे सर्व असं. त्यामध्ये वेगवेगळी क्वालिटी आहे सर्व. ह्या कितीला बोलले? हे 8 रुपये आहे. 8 रुपये का? 7 रुपये आहे. ओके. 7 ते 10च्या मध्ये. आणि असेवाले पण आहे 6.5. ओके. असे उघडल्यानंतर अशी मोठी आहे, महिन्यात पाहिजे तेवढं बसतो आतमध्ये. भरपूर मोठी पत्रिका आहे बघा. हा त्याचं आहे इन्व्हॉल्व आहे. बरोबर. त्याच्यानंतर हे असे आहे. ही मोठी आहे फोल्डिंगमध्ये, सिंगल फोल्ड आहे. हा कवर आहे. हा कवर आहे का? आणि ही पत्रिका आहे. ओके. त्याच्यामध्ये प्रिंट होणार होते. ओके. त्यामध्ये 14-15 रुपयापासून स्टार्ट होते ही पत्रिका. हां. ओके. याची क्वालिटी पण एकदम चांगलीच आहे. पेपर क्वालिटी चांगली आहे मला. ओके. पण 14 ते 20 पर्यंत असतात. नंतर हे असे 18-20 रुपयापर्यंत पडतात. 18-20 रुपयापर्यंत का? बघा पत्रिका किती एकदम मस्तच आहे. फोल्डिंगवाले 2 पेज आहे. 2 पेज आहे. बरोबर. ते पण आहे 14 रुपयापर्यंत. 14 रुपयापर्यंत. ते पण आपला गणपतीचा फोटो आहे बघा मस्त आहे ओपन करण्याला. त्याच्यानंतर हे अशी आहे 7 रुपयापासून. 7 रुपयापासून. जम्बो साईज, मोठी साईज का? तेवढा महिना बसतो. म्हणजे 350-400 नावं असतात ना. हां. त्याला ही पत्रिका वापरतो. 350-400 नावासाठी ही आहे का? साईडला छापे होते. बरोबर. बघा 4 पेज आहेत टोटल. 4 पेज. कवर पण येतो. ह्याला कवर पण आहे का? कवर पण आहे त्यासाठी. ते 7, 8, 10 अशी रेंज असते. हे किती पत्रिका घ्यायला लागतील का आपल्याला? कमीत कमी 100. कमीत कमी 100 घ्यायला आहे. ओके. आणि प्रिंटिंग करून भेटते आपल्या इथे? प्रिंटिंग आहे, आमच्या प्रिंटरचं सेटिंग आहे. होऊन जाईल ते पण. अजून नवीन कोणत्या टाईपचे जरा? नंतर हे असंच आहे. इथे नॉर्मलच आहे, म्हणजे हे फक्त व्हॅरायटी बरीच आहे. 3.5 वाली आहे. 3.5 रुपये होतं. 3.5 अलग अलग टाईपची. लीगल साईज म्हणतात. बिगर कवरच्या. बिल्डिंग फक्त सिंगल फोल्डवाल्या. 3 फोल्ड. ओके. हे आहे. नंतर अशा टाईपचे पण येतात. सिंगल कार्ड पण येतं. इंग्लिश छापायचं असेल ना. हां बरोबर. फक्त 8 रुपयेवाली आहे. यात पण अशी 2 पेजची पण येते. अशी नावाची प्लेट नावाची प्लेट. पुढे प्लेट 2 पेज आहे. मस्त पत्रिका. 2 पेज आहेत. ही 15ला पडते. ही 15.
ओके. आणि ज्यांना जास्त मॅटर असेल 2 पेज. आणि आपल्याकडे बारशेचे इन्व्हिटेशनचे पेपर ते पण भेटतात का? असतात. ते पण असतात. पण ते हल्ली कसं ते डिजिटल खूप झाले. हां बरोबर, सध्या तरी डिजिटल आहे भरपूर. तरी आम्ही ठेवले थोडे. ओके. पण आता ते चालायचं कमी झालंय. 812 कार्ड महिना आहे बरोबर. 250 रुपये 250ला पडतात 100. पाठीमागे नाव लिहिलं लाईन केलेले आहे. ओके. पहिले खूप चालायचे पण हल्ली सर्व डिजिटल कमी. 150ला पडतात 100. 100-150 रुपये. आणि 1 रुपयाला एक कार्ड. हे 100ला 100 आहे. 100ला 100 बघा. छोटी अजून. इथे महिना आहे ना. ओके. बिगर कवरचे असे पण येतात मोठे या टाईपचे. हे कितीला प्राईस आहे? ही 4.5ला पडते. हां, इथे जरा क्वालिटी पण आपल्याकडे चांगली मस्त आहे. प्रिंट पण चांगली आहे बरोबर. आणि यात ही मोठी साईज आहे एकदम त्याच्यामध्ये. हां, ही 5.5ला पडते. ही 5.5ला. हे पण अलग अलग डिझाईन आहे. बिगर कवरचे इथे नाव लिहून देतात लोक. बरोबर. पोस्ट केलं जातं. हे सर्व नंतर एकदम मोठी 300-400 नाव बसतात त्यामध्ये. ह्याच्यामध्ये. गणपतीचा फोटो गणपती. हां बरोबर. इथे नाव लिहायचं पाठीवर. पाठीमागे नाव या टाईपचे. फोल्डिंगवाले आपल्या मोठ्यामध्ये आहेत का? दुसरे बॉक्स टाईप पण येतात. बॉक्स टाईप का? ते पण म्हणजे हे बघा असे बॉक्स टाईप का? 40च्या पुढेच असतात. नंतर हे अशी आहे. ओके. अशी त्याला काय फोल्डिंग आहे का आतमध्ये? आतमध्ये अशी उघड आहे. त्याच्यानंतर 2 पेज असतात. 2 पेज असणार. ओके. मराठी इंग्लिश कुठलाही मॅटर करू शकतात आपल्यावर. दोन्ही पण बरोबर. पेजवर. ही किती रुपयाला बोलले? हे मतलब 29ला पडते. 29 पर पीस. हे पण 100 आपल्याला घ्यायला. हां, क्वांटिटी 100. त्यामध्ये वेगवेगळे व्हरायटी आहे सर्व. अलग अलग डिझाईन असतात. अलग डिझाईन असतात ते सर्व. भरपूर चांगली डिझाईन आहे. मोराचं चिन्ह एकदम. त्यामध्ये पण हे 2 पेज कलर कॉन्ट्रास्टवाले. ह्याच्यामध्ये तरी पण किती नाव बसतील? त्याच्यात तर कमी नाव जास्त असेल. ज्यांना खास लोकांना द्यायची असेल ना. हां बरोबर. आणि आपली जी छोटी पत्रिका आहे म्हणजे आपल्या बघा ही या टाईपची. ह्या टाईपच्या असतात आपल्या. तरी कमीत कमी 50 नाव तरी बसतात. 50 नावं तरी बसतात. ओके. तेव्हा ही हाय प्रिंट केलेली दाखवा. प्रिंट केलेल्या पत्रिका आहे. हां. त्यामध्ये मग असा कवर आहे. बरोबर. आणि उघडल्यानंतर तेवढा महिना बसतो. कमीत कमी 100 नाव बसतात. भरपूर नावं बसतात तरी. 8 रुपयाला 8 रुपयाला पडते. ही 8 रुपयाला पडते का? खूप नाव आहे. खूप नाव आहे बरोबर. ह्याच्यामध्ये भरपूर सारे डिझाईन असतील ना? हां, व्हरायटी वेगवेगळ्या आहे कलरमध्ये सर्व ते. आपण जे पहिले ही आहे. हां. हे आहे सर्व त्या रेटचेच आहे सर्व. नंतर एक कमीत कमी हे आहे कवरवाली आहे ही. 5 रुपये. 5 रुपये. अजून याच्यातल्या मोठ्यामधल्या कुठल्या दाखवतात? मोठे पण आहे. त्याच्यानंतर अशी आहे पेडिंगवाली आहे. ओके. हे जाड फुटते. हे जाड फुटतेवाली आहे. ओके. एकदम मस्त आहे दिसायला. ओपन करून दाखवा बरं. बघा दिसायला वगैरे. 2 पेज आहेत ना याच्यात पण. हे 55ला पडते. एक पत्रिका. 55ला बघा एकदम. बुक टाईप सारखी म्हणजे जाड आहे. जाडी आहे बघा. मस्तच आहे एकदम. आणि आपल्याला हे ताबडतोब भेटून जाते. बहुतेक स्टॉक रेडीच असतो. आणि प्रिंटिंगला दिले आपण तर किती दिवसात भेटेल? 5-6 दिवस. 5-6 दिवस. प्रिंटिंग पण वेगवेगळ्या टाईपची असते ना? म्हणजे स्क्रीन प्रिंटिंग आणि मशीन प्रिंटिंग. म्हणजे प्रत्येक पत्रिकेसाठी जास्त स्क्रीन प्रिंटिंगच होते. स्क्रीन प्रिंटिंग असे भारी कार्ड घेतले ना ते मशीन प्रिंटिंग नाही. बरोबर. असे फक्त हलके कार्ड घेतले ना 3-3.5 वाले तर त्याच्यावर मशीन प्रिंटिंग व्यवस्थित होते. चांगली दिसते. बरोबर. त्याची व्हॅल्यू कमी असते. कॉस्ट कमी असते. सध्या आपल्या म्हणजे जास्त आता आम्ही तर कोकणातले आहोत तर जास्त आमच्याच पट्ट्यामधल्या ज्या लोकांना आवडतील अशा 2-4 पत्रिका दाखवा. म्हणजे एक 4 जास्त मग असे फोल्डिंगवाले हल्ली जास्त चालतात. असेवाले का? हे बघा असेवाले. ओके. हे सर्व हे पण एक. त्यामध्ये पण महिना बसतो तेवढा. हां बरोबर. भरपूर सारा महिना बसतो त्याच्यात पण. पण आहे का? हां बरोबर.
कलर ह्याच्यातच भेटलेला आहे ना, पत्रिकेचाच कलर आहे ना आपला. हां प्रिंटिंग कुठलाही करू शकतात, रेड मरून कलर पाहिजे ते करू पाहिजे शकता आपल्यावरती आहे ते. आपल्यावरती आहे. बरोबर. महाराजांची पण 2-3 आयटम ठेवतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पण पत्रिका आहे. ह्याच्यात पण ही मोठी पत्रिका भरपूर ही आहे, मोठी आहे. पेज फक्त 8 पेपर आहे, पातळ थोडा. हां बरोबर. ही प्राईस पण कमी आहे, ही 4.5 ला. 4.5 ओके. यात थोड्या जाड पेजची पण होती. ही जाड पेजची आहे. ही 6 रुपयाला. 6 रुपयाला. ओके. आम्ही कसं म्हणजे जास्त एकदम हेवी जास्त नाही ठेवतो. हां बरोबर आहे. आपली नॉर्मल पत्रिका चालणारी. बरोबर. बाकी काय पत्रिकामध्ये तर 200 रुपयेपर्यंत पत्रिका येतात. 200 पर्यंत नाही ठेवत. बरोबर. तेवढे परवडलं पण पाहिजे काय जणांना घ्यायला. आता आपल्या मराठी पत्रिकामध्ये कशी क्वांटिटी खूप असते. बरोबर आहे. ते मग परवडत नाही. बरोबर आहे, ते तर आहेच. चालेल, धन्यवाद काका एवढी पत्रिकेबद्दल माहिती दिली. थँक्यू अंकल. थँक्यू काका. इथे झणकार कार्ड्समध्ये यायला कोणतं मार्ग सोपं पडेल, म्हणजे आपल्याला वेस्टर्न लाईनवरनं यायचं असेल तर? आपण वेस्टर्न लाईनवरनं आले ना तर चर्नी रोडला उतरून ईस्टला यायचं. ओके. आणि तिकडे जवळच आहे, 5 मिनिटाचं अंतर. आणि सीएसटीला जर उतरले ना, मस्जिदला वगैरे उतरू नका, सीएसटीला उतरा. आणि तिकडनं बसेस येतात इथे, गायवाडी म्हणायचं की गायवाडी. ओके. तर ते बरं पडते, सोपं पडते. ओके. चालेल. थँक्यू. आपण झणकार कार्डमध्ये आलेलो तर काकांनी आणि अंकलनी पण एकदम चांगले रेट सांगितलेले आहेत. म्हणजे आपल्या पत्रिका कितीपासून स्टार्ट होतात ते कितीपर्यंत आहेत. तर इथे प्रिंटिंग पण करून भेटेल पूर्ण, की कोणत्या 2 टाईपच्या प्रिंटिंग असतात त्या पण करून भेटेल इथे. तर फ्रेंड्स नक्की व्हिजिट करा आपल्या इथे. दुकानामध्ये भरपूर जुना दुकान आहेत आणि आपल्या होलसेल रेटमध्ये भेटतात. आम्ही गेल्या 15 वर्षापासून इथनंच पत्रिका घेतो आहे. तर फ्रेंड्स कशी वाटली आजची व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स बाय.